उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत। बघा, महाकुंभमेळ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंचे मंत्री आता महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत। आमदार प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्रिवेणी संगमावर ते पवित्र स्नान करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात प्रयागराजला ते जाऊन आले होते। त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी दौरा आखलाय। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आहेत आणि खासदार देखील आहेत। त्रिवेणी संगमावर गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर आता शिवसेनेचे आमदार आणि खासदार देखील स्नान करणार आहेत। आपण दृश्य बघतो, हे सगळे प्रयागराजमध्ये शिवसेनेचे नेते दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत। बघा, महाकुंभमेळ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंचे मंत्री आता महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत। आमदार प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्रिवेणी संगमावर ते पवित्र स्नान करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात प्रयागराजला ते जाऊन आले होते। त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी दौरा आखलाय। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आहेत आणि खासदार देखील आहेत। त्रिवेणी संगमावर गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर आता शिवसेनेचे आमदार आणि खासदार देखील स्नान करणार आहेत। आपण दृश्य बघतो, हे सगळे प्रयागराजमध्ये शिवसेनेचे नेते दाखल झालेले आहेत।